नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागात झी मराठीचे हे लाडके चेहरे आपले पाहुणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्या शुभेच्छा घेण्यासाठी या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा आपण स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे वेलकम 2021. कालच्या भागात आपण पाहिलंय की थुकरटवाडीच्या फार्म हाऊस वरती सुरू आहे पार्टी, जी दिलेली आहे आमच्या स्वप्नील जोशींनी, आणि त्यासाठी बॉलिवूड मधले अनेक त्यांचे मित्र आलेले आहेत. आता पाहूयात पुढे. हे काय एवढी पार्टी करताय, मोठी दंगा करताय, मला सोडून मला सोडून म्हणजे अजिबात चालणार नाहीये, कळलं का? हे बंद करा सब. अरे बाप रे, अरे तुम्ही बरं झालं तुम्ही आलात हो. अगो बाई, माझं बरं झालं. हे घ्या, हे घ्या, ही गोधडी आहे, साड्या आहेत, हे माझ्या पोराचे टी शर्ट्स आहेत, आणि या बदल्यात मला एक चहाचं पातेलं द्या. एक कपड्यांवर भांडी देतात ना ते. नहीं रे, वो अलग है, मैं अलग है, मैं गली बॉय, गली 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 बॉय रणवीर. अच्छा अच्छा, मकरंद अनासपुरे होय. वा वा, छान छान. काय संबंध? अरे पिक्चर त्यांचाच आहे तो, गल्लीत बॉय दिल्लीत मुजरा. अरे वो अलग है रे, वो अलग है, ये अलग है. ये कौन सा पिक्चर? ए गली बॉय, गली गली में डोंबी वाली में, गली गली में डोंबी वाली में, गली गली में डोंबी. झालंय ना ते मागच्या वेळेला, काय रिपीट करताय? वा वा वा, ती गौतमी रिपीट आली ते चालतंय तुम्हाला. माझं साधं गाणं चालत नाही. काय रुई काय म्हणते? रुई, आजपासून रुई नाव तिचं. ती डबल चालते काय रे? गौतमी येऊ दे, 2-3 वेळा आली तरी चालेल. तुझ्याकडे बघावंसं तरी वाटते. तुझ्याकडे काय बघायचं? हे थांबा रे, मध्येच तुम्ही काही मध्येच बोलणार तुम्ही. मॅडम हो, ऐका ना पुणेकर भाई, ऐका तुमचं काय म्हणणं आहे सांगा ना मला. बंद करा, बंद करा, ही पार्टी बंद करा. अरे पण तुम्ही पण जॉईन व्हा ना आमच्या पार्टीला. चालू ठेवा, रात्रभर चालू ठेवा मग. अरे वा वा वा, चला तर आपल्या पार्टीमध्ये पुणेकर बाई सामील झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी पुणेकर बाईचे एकदा स्वागत करूया. यो यो यो, मला पण येतं. यो 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 यो, नाचू रे मोरे अंगाचं नाचू. यो यो सागर कारंडू. वा वा वा, सगळेजण आलेले आहे. आता मी आमंत्रित करणार आहे एक खास पाहुणे, म्हणजे ऍक्च्युली परदेशी पाहुणे आमंत्रित करणार आहे, जे खास या प्रोग्राम साठी सर अमेरिकेहून येणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियंका चोप्रा आणि त्यांचे मिस्टर निक यांचा. खोटा बाळा. ये. वा 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 मॅडम, वा. क्या टाइमिंग है, क्या टाइमिंग है, देखा ना. पुढच्या एपिसोडला वाजव. वा मॅडम, तुम्ही घंटी सोबतच घेऊन आला. काय बोलताय काय तुम्ही? अरे प्रियंका, तूने बोला नहीं यार. कैसा है रे? क्या कभी हो गया, तूने बोला नहीं यार. क्या रे, स्कूल कैसा चालू है? ऑनलाइन चालू है ना मस्त? बोल ना बेटा. नवरा आहे तिचा मी. मला वाटतंय हा त्याच्या पोराबरोबरच आता शाळेत जाईल. रणवीर, का बसतो का? असं बोलता का? भावती ना तुझे ते जावई आहे ना, इकडे तू, इकडे भाई तू. जावई आहे ना तुझे, जावई आहे ना, आहे का? जावयाला थोडं तरी किंमत आहे घरात.
अरे एवढा जावई आला, तोंडाचा महिना होऊन गेला, अधिक महिना होऊन गेला, एखादा टावेल टोपी, एखादा उपरणं, एखादा शर्ट पीस घ्यावा, ते नाही सुचलं तुम्हाला. ते नाही दिसलं. ये क्या कास्टिंग आहे तेरा? तो शेवटचा ऑप्शन राहिला होता, दुसरा बबन होता. असं सगळं कास्टिंग फक्त एकच परफेक्ट. हा. एक कोण आहेस तू? प्रियंका चोप्रा, विश्वसुंदरी. अगं काय बोलतीस तू? हे विश्व सुंदर आहे याच्यावरचा विश्वास उडवतो. प्रियंका चोपडा? अगं कसली प्रियंका चोपडा? जिलेबी फाफडा वाटतेस तू. मुस्कार पुढे ना, किनारा आडवानी. किनारा नाहीये ते, कियारा आहे. हा किराणा नीट म्हण. अरे होलसेल तोंड्या. तू नीट बोल. कियारा कियारा. यारा तुमको बात करने नहीं आ रहा. एक मिनिट कुठून आलात तुम्ही? अमेरिकेहून? हा, तुम्हाला सोडलं कसं? बँड आहे ना सगळं, मग आलात कसं इथे? अहो इथंच राहतो आम्ही, असं काही नाहीये. नाही न्यूयॉर्कला होतात ना तुम्ही? कसलं न्यूयॉर्क, इथं नया नगर, मीरा रोड इथं राहतो. अमेरिकेहून नाही आलात तुम्ही? नाही म्हणजे आहोत, पण लॉकडाऊनमुळे कामं नाहीत. त्यात मी सिंगर, इव्हेंट नाहीत. अरे अपना टाइम आएगा. अपना टाइम आएगा. लॉकडाउन जाएगा तो इवेंट भी आएगा. इवेंट वाला आएगा. काय चालू आहे? दादा ते क्लासेस पर्यंत घेऊन जातो ना फक्त. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. थँक्यू. हे काय बुके बुके फुलं कुठे यायचेत? काहीच नाही. ते नवऱ्याने खाल्ले माझ्या. बुकेलेला होता ना तो. या चोकराट फालतूपणासाठी 10 रुपये खर्च केले. काय करणार, भरपूर दिवसाचं पोटभर जेवलो नाही, त्यात सिंगर, इव्हेंट नाही. अरे अपना बस. ते घोंगडीचं फक्त सांगून टाकतो फ्री आहे. अरे माहिती आहे सगळ्यांना, माहिती त्याला तर घोंगडी फ्री आहे म्हणून. यार ते बुके आहे ना याच्या नरड्यात घाला, तर पुन्हा गाण्याने म्हटलं पाहिजे. मी काय म्हणतो, बरं झालं तुम्ही सगळ्यांना बोलवलं, सगळे एकत्र आले, आता मज्जा. अरे फिर आओ ना यार, मज्जा करेंगे ना यार, पार्टी करेंगे ना यार. कुठे आहेत ते? ये बाय 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 बाय. साय आहे. तू इकडे खाली बैस, बैस खाली मांडी घालून. हे जा. हे बिस्किटा आणि लांब बैस, त्याच्यात बुडशील. आणि कपड्यावर सांडू नको, नाही तर फटके देईन मग मी. हा नीट खा. पुणेकर बाई, तुम्ही काय खाताय? काय खाताय तुम्ही? तिकट शेव. का? जात नाही मला काय ते. हे काय हा? चहा? मग आपलं ब्रीदवाक्य आहे, आपण पित नाही आणि कोणाला पाजत नाही. हे खरं आहे सर. हे खरं आहे. मी स्वतः टी टॉटलर आहे आणि मी पित नाही. आणि हो, म्हणून मी कोणाला दारू पाजत. मला असं वाटतं की पैसे खर्च करायचे तर तुमची तब्येत कशाला बिघडवायची. मी तुम्हाला जेवायची पार्टी देऊ शकतो, दारूची पार्टी. वा 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 शाबास. आता मी सगळ्यांना नवीन वर्षाचं रेझोल्युशन विचारणार आहे, कोण काय काय करणार आहे. तर पहिल्यांदा आपण कबीर पासून सुरुवात करू. तुझं काय रेझोल्युशन आहे? नाही मी केलंच नाही. मी गाडीने चालू म्हटलं कशाला गर्दी. मी केलंच नाही. काय नाही केलं? हे रिझर्वेशन. अरे रिझर्वेशन नाही रे, रेझोल्युशन नवीन वर्ष. आलं लक्षात आलं. त्या आळूच्या वड्या खाल्ल्यानं कडले त्रास होतो. दिवसातून 2-2 जावं लागतं. लूज मोशन नाही रे. अरे बरं, संकल्प काय आहे तुझा नवीन वर्षाचा? काय? अच्छा संकल्प. हा मी केलेलं आहे की यंदाच्या वर्षी 10वी पास करायचीच आहे. एक मिनिट, तू डॉक्टर आहेस ना? हो.
मगाशी बोलला ना नाही तू. नाही आहे डॉक्टर आहे फक्त 10वी पास व्हायचंय बस. 10वी पास मग तुला मेडिकलला कसं काय गेलं तू? ते माझ्या बाजूलाच आहे ना मेडिकल, तिथंच बसलेला असतो 24 तास. येता जाता सगळं ऐकतो, झालं डॉक्टर. अरे हा देव माणूस पेक्षा डेंजर माणूस आहे. ऐका ना, मला ना लय कामाची गरज आहे. आता हे वातावरण बघताय तुम्ही, करोना बिरोना काहीच चालू नाही, पिक्चर नाही, काय नाही, नाटक नाही. कामाची खूप गरज आहे मला. तुम्ही मला ते झी मराठी मध्ये कामाला घ्या ना. ती सिरियल नाही का चालू आहे? कुठली? त्या रात्री काय रे घडलं? काय रे घडलं नाही? असं नाही. त्या रात्री काय घडलं? काय घडलं रे? काय घडलं नाही? काय घडलं त्या रात्री? हा, काय घडलं त्या रात्री? त्याच्यात कसं पण गुन्हेगाराचा रोल द्या ना, करतो. ऐक ना, ती सिरियल किमान 1 वर्ष तरी चालली पाहिजे. त्याच्यासाठी गुन्हेगार हुशार हवा. तू असलास ना तर पहिल्या एपिसोडला शेंबडा पोर पण सांगेन की ह्यानी मारलाय म्हणून. गप्प का प्रीती, तुला पण काम नाही, तू पण विचार कर. नाही ते काय हो, खरं तर माझी इच्छा आहे की नवीन वर्षामध्ये मला माझा होशील ना मध्ये काम हवंय. स्वप्नील, तुझी काय ओळख असेल तर बघ ना. एक मिनिट माझा होशिलना मध्ये मी करू शकतो. एक रोल आहे तिकडे. कुठला? पिंट्या मामाच्या बायकोचा. तो तुला लिहिला द्या का, कारण पिंट्या मामाला किराणा लागतोच ना. कियारा येते, कियारा येते. ती आ रहा एक बार तो ठीक बोल. एक मिनिट. आता आपण रणवीरकडे जाऊया. गेला मग आजचा तुझं काय आहे नवीन वर्षाचं रेझोल्युशन? अपना टाइम आएगा तो आपण बोलेगा. गाण्यात नको ना रे, सरळ सांग. गाण्यात सरळ सांग. मी पण ठरवलंय की मी पण झी मराठीच्या सिरियल मध्ये काम करणार. क्या बात आहे. कोणत्या सिरियल मध्ये? माझ्या नवऱ्याची बायको. का? त्याच्यात का? मला असं वाटतं की माझा फॅशन सेन्स आणि त्यांच्या लेखकाचे एकूण टॅलेंट हे जुळतं, एकत्र आहे असं मला वाटतं. कसं काय? म्हणजे ते पण बघा ना, लेखक आणि माझा फॅशन सेन्स कुठलाही ट्रॅक कुठेही जातो. कोणाचाही कपल कुणाही बरोबर लागलाय, लेकिन दिखने में अच्छा लग रहा है भाई साहब. अच्छा मस्त लग रहा है एकदम. कलरफुल लग रहा है. एकदम लग रहा है भाई. ओ वा 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 वा. तर आता आपण विचारूया दीपिकाला. दीपिका तुझं काय? आम्ही सारे खवयेमध्ये काम करणार. काय करणार त्यात? खायचं काम करणार. ते काय पदार्थ कसं झालंय ते बघायला एक टेस्टर हवं ना, ते काम मी करणार आहे. अगं ए, तुझं नाव दीपिका पदुकोण आहे. खाऊन 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 पहा कशी झाली आहे ती. हा, खवय्येमध्ये काम करून मी लिखत. आता आपण डायरेक्ट पुणेकर बाईंना विचारू. पुणेकर बाई, तुमचं काय संकल्प आहेत? मला की नाही कारभारी लय भारी मध्ये जायचंय. का? मला बघायचंय त्यात काय भारी आहे. म्हणजे मला बघायचंय त्यात एकही पुणेरी बाई नाहीये, पुणेरी माणूस नाहीये, तर मग त्यात काय आहे भारी ते मला बघायचंय. एवढंच. ऐका ना, मी काय म्हणतो, मला ते राम राम महाराष्ट्र मध्ये काम द्या ना. काय भगरे गुरुजी म्हणून? नाही ते पत्र वाचायला. भगरे काय बोलतो? कशाला? पत्र वाचायला. असलेले डायलॉग तुला नीट वाचता येत नाही, त्या कार्यक्रमात तुला पत्र वाचायची. का प्रीती? प्रियंका, तुझं काय नवीन वर्षाचं रेझोल्युशन? नाही मी तर झीची नवीन सिरियलच काढणार आहे. कुठली? लाडाचा निक ग. काय निक माझा? लाडाचा निक ग बाई ग, निक ग बाई ग, निक ग. अरे बापरे, बरं झालं बोट होते. पूर्ण माणूस होता खाली, चपला असता तो. निक निघालं त्याचं. काय फायदा आहे? ही त्या सिरियल मध्ये म्हणजे हीच मम्मी हीच हिरोईन, काय फायदा नाही. असू दे, तू घरी चल, घरी चल. तुला उचटण्यानं थोबडत तुझं तुला चटकेच देतो. तू घरी चल. एक मिनिट भांडू नका. चल इकडे बस बस. मैं क्या बोल रहा भाई? भाई, सुन ना, बोल, मैं बोलूँ क्या? बोल. नहीं ना, मैं क्या बोल रहा अभी देख. स्वप्निल, तू मतलब कैसा है? हवाई उद्या में सेट हो गया ना, हा बरोबर. है ना? एकदम सेटल हो गया तू. तो 1 दिवसासाठी फक्त मला तिथे हसायला बोलव ना, 1 दिवसासाठी फक्त. अरे नाही रे वेड्या,
अरे नाही इतकं सोपं नाहीये ते, तू समजतो तसं नाहीये. अरे गेले 6 वर्ष स्ट्रगल करतोय मी, ती सीट मिळवण्यासाठी. आत्ता मिळाली रे 6 वर्षानंतर. 6 वर्ष सतत हसतोय मी. अरे माझ्या बायकोचं भांडण झालं परवाच्या दिवशी, कारण ती घोरत होती आणि मी त्याच्यावर हसत होतो. असं आहे ते, खूप कठीण आहे ते. ऐका ना माझं ऐका ना की मला ते चला हवा येऊ द्या मध्ये घ्या ना. अरे नाही रे बाबा, ते सोपं नाही आहे एवढं. अहो घ्या ना, एवढं काय तुमच्यावर आहे काहीतरी सगळं, होईल घेऊ ना. एक मिनिट मी काय म्हणतो, मी तुम्हाला चला हवेद्यामध्ये चान्स देईल. देईल, पण आमच्या फार्म हाऊसची मेंबरशिप घ्यावी लागणार तुम्हाला. हा तो क्या प्रॉब्लेम आहे यार? घेऊ घेऊ 1 लाख रुपये वर्ष फक्त, बस. काय बिस्किट काय? हा 1 लाख रुपये तसे खूप आहेत, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून जर बघितलं करिअरसाठी तर एक रकमी द्यायचे आणि नंतर मग खोऱ्याने उडू आपण. एक मिनिट चलो, ए सगळे ऍग्रीमेंट आहे. 1 लाख रुपये भरायचे आणि पहिल्यांदा 1 लाख रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा. सगळ्या सहाय्य करा. तोपर्यंत मी जरा तिकडे चला हवेमध्ये जागा करून येतो तुमच्यासाठी. ठीक झालं, हे काय, सही करा. 1 मिनिट, ये मस्त है एकदम. मतलब अपना तो काम फिक्स हो गया हवाई उद्या में. इधर लिखा है की तुम्ही हवाई उद्यामध्ये फिक्स आहात. हा फक्त तुमचा पर डे 200 रुपये आहे. महिन्यातनं 4 दिवस काम आहे. काय काम आहे? हे प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवायच्या आहे. दादा तुम्हाला पर डे क्या है? 500. आईला आपल्याला 200 म्हणजे तो 300 घेणार. स्वप्न वा वा. तर अशा पद्धतीनं आमच्या मालिकेमध्ये आमच्या या फार्म हाऊस वरती पार्टी झाली आणि आमचे डुप्लिकेट स्वप्नील जोशी आले होते. स्वप्नील जोशींचं अॅनिमेशन त्यांना कसं वाटलं? खूप भारी वाटलं, खूप कमाल वाटलं. मला असं वाटतं की हवा उद्याच्या मंचावर मी आता 1.5 महिना झाला मी या कार्यक्रमाचा भाग आहे. मी नेहमी असं म्हणतो की मनाने मी या कार्यक्रमाचा नेहमीच भाग होतो. पण आय थिंक ह्या सगळ्यांचं ह्या कॅरेक्टर्सचं एक स्किट मी आधी पाहिलं होतं, एका अवॉर्ड फंक्शनला गेलो होतो आणि ते मला इतकं आवडलं होतं आणि माझी अशी मनापासून इच्छा होती, दिल की ख्वाहिश अंदर की कॅरेक्टर्स परत एकदा आली पाहिजेत आणि ही वर्क व्हायला पाहिजेत. आणि आज ती वर्क झाली आणि मला असं वाटतं की वर्षाची अत्यंत आनंदी आणि हसरी सुरुवात झालेली आहे आपली. आणि 2020 आपण सगळ्यांनी इतकं काय काय सहन केलंय की ही जी सुरुवात करेक्ट झाली ना, हे हसणं, हे हास्य, हा आनंद, हा इथून पुढे संपूर्ण वर्ष वाढतच राहो. फक्त आमच्या परिवाराचा नाही तर तुमच्या परिवाराचा सुद्धा. वा 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 वा. मानसी जी पहिल्यांदा आमच्याकडे आलेल्या आहेत पण त्या हा कार्यक्रम बघतात, कसं वाटलं तुम्हाला? खूप मजा आली. आय मीन माझं हेच होतं की केवढं पाठांतर आहे आणि किती इम्प्रॉम्प्टो गोष्टी ते सगळे करतात. सो मला ते खूप आवडतात. एस्पेशली ते साड्या वगैरे घालून येतात, ते खूपच सुंदर दिसतात. सो आय थिंक आय रिअली लाईक्ड इट आणि खूप हसले मी. आणि ज्याप्रमाणे स्वप्नील म्हणाले की 2021 मध्ये आपण फार हसत छान सुरुवात केली आहे आणि ती अशीच राहो. वा 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 वा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि या 2 नव्या मालिकांना या मंचातर्फे, स्वप्नील सरांतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. हजारो एपिसोड्स तुमचे होत आणि अर्थात माझा होशील ना या मालिकेला सुद्धा खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. लवकरात लवकर तुमचं लग्न हो या तुम्हाला शुभेच्छा मी देतो. आणि आज तिला घेऊन जावा. गेले 2 आठवडे बिचारी ती आमच्याच कार्यक्रमामध्ये आहे, त्याच्यामुळे तिला या वेळेला आठवणीनं घेऊन जा. गमतीचा भाग होता. खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. गप्पांना लगेच सुरुवात करूयात. चला हवा उद्या फेम गौतमी जी गेले
2 आठवडे म्हणजे गेल्या आठवड्यात ती इकडे, फक्त आम्ही काय केलं यावेळेला प्रेक्षकांना वेगळं वाटावं म्हणून तुम्हाला इकडे बसवलं, तिला इकडे, कारण ती इकडे बसली होती. म्हटलं सेमच वाटायचं नाही तो लोकांना, म्हणून तिला इकडे आज बसवलं. इकडे आम्ही थोडंसं चेंजेस केलेलं आहे. काय सांगशील गौतमी, आता तुमच्या या मालिकेमध्ये इतकी गंमत चालू आहे की ह्याचं लग्न हिच्याशी होणार आहे का ह्याचं लग्न हिच्याशी होणार आहे का हिचं लग्न त्याच्याशी होणार आहे का काहीच नाही झालं तर तिचा लॉटरी लागणार आहे. अशा वर्णावरती ही मालिका आहे. पण हा सगळा गमतीचा भाग आहे. खूप प्रेक्षक अडकलेत आता तुमच्या मालिकेत आणि सगळ्यांनाच असं वाटतंय की काय घडणार आहे या रात्री यांच्या मालिकेत. मी तुमचं प्रमोशन पण कारण हे 2-3 वेळा आलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्या बरोबर तुमचं प्रमोशन करतोय. तर काय सांगशील गौतमी, आता कुठल्या वळणावर मालिका आली आणि आता काय तुझे अनुभव आहेत? आता तर बेसिकली मी प्रपोज केलंय. सई बिंग सई, ती प्रपोज तिने जाऊन जोरदार केलेलं आहे. मोठाच्या मोठा मोनोलॉग प्रपोजलचा होता आणि बोलले मी त्याला आणि तो नाही म्हटलाय मला आता. सो दिल तोड दिया आहे पुरा तो. त्यामुळे आता माझा ब्रेकअप नंतरची जी फेज असते ना, म्हणजे काही आधी आमचं पॅचअप काही झालंच नव्हतं, पण ती ब्रेकअपवाली फेज चालू आहे आता. घरी बसून राहणं, रडणं सतत, त्यामुळे त्या झोनमध्ये मी कम्प्लिटली आहे. आणि हा काय याची मजा चालली आहे. इकडे पण एक प्रेम करणारी मुलगी आहे, तिकडे पण एक. मी सारखं का रडतोय सिरियल मध्ये हो, बिचार खूप रडतोय आहो सिरियल मध्ये. मी पण बघितलंय काही एपिसोड, खूप रडतो. खरंय खरंय. खूप रडतो. दोघेही रडतोच होतो आम्ही आता. आम्ही त्या झोन मध्ये होत ब्रेकअप वाल्या. सतत मला ते गाणंच आठवतोय तुमच्याच पिक्चर मध्ये, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. सतत दोघेही रडत असतं त्याच्यामध्ये असं मला वाटतं. नाही, पण ऍक्च्युली ती फेज आता कुठेतरी प्रेमभंग म्हणजे म्हटलं ना, मैत्रीच्या काही स्टेजेस असतात तशा त्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता विरहानंतर परत एकदा नातं फुलावं आमचं अजून चांगलं, अशी आशा आहे. वा वा वा. पण नवीन वर्ष संकल्प हे तर असतंच. तुझा असा काही संकल्प आहे या वर्षातला किंवा पूर्वी केलेला होता तो झालाच नाही पूर्ण असा? ह्या वर्षात संकल्प बेसिकली आतापर्यंत टू हिट द ग्राउंड रनिंग काय असतं ह्याचा मला अंदाज आला. कारण सिरियल इतकी पटकन सुरू झाली आणि काहीच प्लॅन नसताना की साधारण एक्सप्रेसवेवरनं जाताना आपण साईनबोर्ड जसा वाचायचा प्रयत्न करतो तसं मी हो अच्छा हे असं करायचं असतं, अच्छा तसं करायचं असतं. होपफुली जरा शांतपणे आता मी या सिरियलला अप्रोच करू शकेन. आता थँकफुली नाही म्हणणार, पण मध्ये कोरोनामुळे जो लॉकडाऊन झाला त्याचा मला थोडासा फायदा झाला की 1-3 महिने आता आपण सिरियल करणार आहोत बरं का, फॉर द फोर्सिएबल फ्युचर. एक मी स्वतःला सांगू शकलो आणि ते आता 1 जानेवारीपासून परत ऑलमोस्ट आम्हाला शूटिंगला 1 वर्ष पूर्ण होईल. त्याबरोबर आपण येस आता आपण ही सिरियल करतोय आणि ती लोकांना थँकफुली आवडती आहे आणि आता आपण पुढे असं करूयात. आता जरा प्लॅन वाईज वागेन असं वाटतंय. वा 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 वा. येस सानिका, तुझं पात्र सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतंय आणि त्यांना बिचाऱ्यांना असंही वाटत असेल की तुझ्याशी सुद्धा लग्न व्हावं. अशा प्रतिक्रिया येतात का तुला? तर थँक्यू की सगळ्यांना खूप सिम्पथी आहे माझ्यावर आणि त्यांचे असे मेसेजेस येतात की तुम्ही आम्हाला खूप आवडता, पण प्लीज तुम्ही त्यांच्यामध्ये येऊ नका. असेही मेसेजेस येतात की अरे त्यांचं लग्न झालं, तुमचंही लग्न झालं पाहिजे, तुमचा हार्ट ब्रेक होईल तर आम्हालाही वाईट वाटेल. पण मेघनाचं आता खरं रूप दिसायला लागलंय लोकांना आणि ती कशी हक्क गाजवते आदित्यवर हेही दिसतंय. शेवटी हा काय डिसाईड करतो यावर सगळं अवलंबून आहे, पण लोकांना आवडतंय आणि आय एम थँकफुल फॉर दॅट. पण ती आल्यापासून मला खूप बरं वाटतंय कारण एक अजून मुलगी ऍड झाली. नाहीतर मेकअप रूम मध्ये एकटे असतो आम्ही सगळे, मामा किंवा बाकी सगळे आणि आम्ही एकटे मेकअप दापोलीला पण, त्यामुळे आम्ही छान मजा करू शकतो रूम मध्ये सुद्धा. पण एक चांगलं होईल, लग्न होईल ना तुझं ते खूप चांगलं होईल. त्या मामांना ना शर्ट घेतील सतत, ते बनियनवर 5 मामा फिरतात. सुनेसमोर तर असं नाही ना माणूस फिरणार, सासरे आहेत ना, तर त्यांना शर्ट तरी घेतील निदान. तर आता पुढे काय घडणार आहे ही प्रेक्षकांना उत्सुकता आहेच. तर जे प्रेक्षकांच्या मनात आहे ते घडावं असं आपण म्हणूयात. या नवीन वर्षात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, नवीन वर्ष म्हटलं की सुरुवातीलाच संकल्प करण्याचा उत्साह प्रत्येकाला असतो आणि मग प्रत्येक जण उत्साहानं ते संकल्प लिहून काढतो डायरीमध्ये की मी यावर्षी हे करणार आहे, त्या वर्षी ते करणार आहे. पण ते काही फार काळ टिकत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण अशी कुणी माणसं आहेत का की मागच्या वर्षी आपण काय संकल्प केले होते त्या डायऱ्या शोधतात आणि त्याच्यावरती चर्चा करतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला? आहेत. नवरा बायकोची अशी एक जोडी आहे. बघूयात मग आता त्यांनी गेल्या वर्षी कुठले कुठले संकल्प केले होते आणि कुठले कुठले पूर्ण झाले. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण आणि आपली स्नेहल शिदा.
काय निव्वळ सिलेंडर वाल्यासारखे आले. सिलेंडर नाही हो, डंबेल्स आहेत. कशाला आणले घरात? कशाला म्हणजे आरोग्यासाठी आणले, आरोग्यासाठी. आता बघ माझी तब्येत कशी एकदम फिट होते का नाही. याच्याने ना व्यायाम पण करायला लागतो, नुसतं घरात आणून चालत नाही ती. असं कसं, असं कसं? तुला लगीन करून घरात आणली, झालो का नाही वाळका मी, सुकलो का नाही? काय म्हणताय? नाही म्हणजे आपलं असंच म्हणलं ग. हे हलकं झालेलं काही डंबेल्स. 1000 वेळा काढी मी, 1000 वेळा. लाट नाही ते. लाट नाही काय मग ते मुद्दाम मी असं करतोय. म्हणजे कोणीतरी म्हणलेलं आहे ना, काय सोप्याकडनं अवघडाकडं जा, म्हणून आधी लाटणं उचलतो मी आणि मग ती डंबेच उचलणार मी. ते लाटणं ठेवा आणि स्किट उचला. हा उचलतो. ए ऐक की अजून काय काय आणलंय बघ. मी बघ डायरी आणल्या, डायरी. कशाला म्हणजे? अगं आता नवीन वर्षाला सुरुवात झाली. नवीन नवीन संकल्प नको का करायला? मग मी नवीन केलेला संकल्प ह्या डायरी मध्ये असं लिहून काढणार. बसा, हे झाडू मारताना ना तुमची जुनी डायरी सापडले. ते जुने संकल्प अजून केले नाही आणि नवीन संकल्प करायला चाललेत. ही बघा तुमची डायरी. अगं असं कसं? गेल्या वर्षीचा सगळं संकल्प मी पुरं केले. तुम्ही संकल्प केला होता की तुम्ही सकाळी लवकर उठणार आहे. उठायच्या ऐवजी झोपले तुम्ही. झोपतोय कुठला मी? व्यायाम करतोय. हे बघ व्यायाम करतोय ना मी. सकाळी लवकर उठणार होता, त्याचं काय ते सांगा. उठतो की मग मी लवकरच उठतो मी. हा बघते ना मी तुम्हाला. गजर बंद करायला सकाळी 7 वाजता उठता आणि त्याच्यानंतर जे झोपता ना ते डायरेक्ट 10 वाजताच उठता तुम्ही. तू माझं सांगू नको बरं का. तुझी पण डायरी मी हुडकून काढली होती. मी त्याच्यात सगळं वाचलंय. तू तुझा संकल्प पूर्ण केलात का? मी माझे सगळे संकल्प पूर्ण केले. मला सांग, तू तुझ्या डायरी मध्ये लिहिलं होतंस खर्च कमी करीन म्हणून. हा मग मी केलाच आहे खर्च कमी. कसला कमी केलास खर्च ग तू? त्यातल्या खोलीत 6x6चा दिवाळ आणून ठेवलाय. कशाला ठेवलायस का तो बिना कामाचा? कशाला म्हणजे माझा भाव जेव्हा इथं येतो तेव्हा तो त्याला दिवाण लागतो, त्याला खाली झोप येत नाही. अयो हा ग तुझा भाऊ. तुझ्या माहेरला तिकडं 10x10च्या खोलीत 18 जण झोपत्यात, एकामेकाच्या ओरावून नरड्यावर पाय ठेवून. एकानं जर हात उघडलं तर तिकडच्या पाय मोकळं होत्यात. एक जण हात खातवाय गेला तर तिकडच्या पाय खाजी होतो. तुम्ही ते बोलू नका. माझा खर्च दिसतो तुम्हाला. मी जो खर्च वाचवलाय तो नाही दिसत. काय खर्च वाचवलास तू? मी आधी रोज पार्लरला जायची, आता मी फक्त आठवड्यात एकदाच पार्लरला जाते. म्हणजे खर्च वाचवलाच ना? वाचवलाच की. पण माझा मेडिसिनचा खर्च वाढला त्याचं काय? म्हणजे तुला असं ओरिजिनल बघताना माझा BP हाय होतो. काय बोलताय? म्हणजे तू खर्च वाचवलास ना. म्हणजे मी माझे सगळे संकल्प पूर्ण केले ना. हा केल्यात, पण तू अजून एक संकल्प केलास, आठवतोय? तुमची मान उंचावेल असं मला काहीतरी करून दाखवायचं आहे. काय केलंस आजपर्यंत सांग मला. काय केलं म्हणजे? अहो तुमच्या डोक्याखाली उशी ठेवली ना मी त्याच्यासाठी. हे असं करून संकल्प सगळं पुरं करणार आहेस तू? काही का असे ना, असे नाही तर तसे मी माझे संकल्प पूर्ण तरी करते. नाही तर तुम्ही काय म्हणले होते तुम्ही? वर्षभरात तुला एक तरी प्रेक्षणीय स्थळ दाखवेन म्हणून. काय दाखवलं तुम्ही? काय ग बाय असशील तू. तुला 2 वेळाला मी प्रेक्षणीय स्थळ बघायला घेऊन गेलेलो. 2 वेळा. कुठलं? तुझ्या मायारला. तिकडे काय प्रेक्षणीय? तुझी बहीण. तुमचा मोबाईल आहे ना सिंगल सिमचा आहे. त्याच्यात डबल सिम टाकलत ना
तर मेमरी करप्ट होईल. हे बघ तू असं लाटण्याचं भ्या दाव नको मला. लग्नाच्या टायमिंगला पण तिकडं असंच केलं. तिला दाखवली तुला माझ्या गळ्यात लाटली. तू माझ्या मेमरीचं सांगू नको बरं का. माझी मेमरी एकदम शार्प आहे. माझ्या सगळं ध्यानात राहतं. तू अजून एक संकल्प डायरीत लिहून ठेवलेला आठवते का तुला? शिवण काम करून घर खर्चात मदत करीन म्हणून. काय केलंस आजपर्यंत सांग मला. शेजारच्या बायका जळतात माझ्यावर. त्या देशपांडे काकूंनी केवढा तमाशा केलेला माहितीये ना? अगं तमाशा करल नाही तर काय करल. त्यांनी कापड दिलं होतं मॅक्सी शिवून द्यायला. तू टॅक्सीचं कवर शिवलंस. तुम्हाला ना माझं सगळं वाईटच दिसतं. लग्नाआधी सगळे मला चांगले ऐश्वर्या राय म्हणायचे. अयो ऐश्वर्या राय नाही, तुला जर्सी गाय म्हणत असतील. असं भसाडल्या आवाजाची. आवाज पण धड फुटत नाही तुझा. तुम्ही काय संकल्प केलेत ना ते लिहिले ते डायरीत. हे बघा, सुकलेलं गुलाबाचं फूल. हे कसं आलं या डायरीत? हे आला असेल चालत चालत चुकून आला असेल. त्याचं काय, त्याला का कळतंय कुठं जायचं काय? चुकून सुकलेलं फूल ठेवलंय का चुकलेलं प्रेम आहे? असं काय करायला लागले तू? हे बघ उगाच असं हाळ घेऊ नकोस माझ्यावर तू. असं सुतावर स्वर्ग गाठू नकोस तू. नाही गाठत, पण या सुतात जर मला गाठ दिसली ना तर गाठ माझ्याशी आहे. डायरेक्ट स्वर्गात नाही, स्वर्गात नाही, नरकातच पाठवते तुम्हाला. काय ग बाय असशील तू. गेल्या वर्षीचा संकल्प जळून तिकडं, पण तू तुझा ह्या वर्षीचा संकल्प पण मोडलास ग. काय? तू काय संकल्प केला होतास तू? काय? तुमच्यावर मी कधीच संशय घेणार नाही. आणि आता असं वय. अच्छा, म्हणून तुम्ही मुद्दाम याच्यात फुल ठेवलं होतं? मग मी तुझी परीक्षा घेत होतो. परीक्षा घ्या तुम्ही, पण या परीक्षेत जर तुम्ही मला चिटिंग करताना दिसले ना तर डायरेक्ट रस्टिकेट करे ना. नाही ग नाही, तसं कशाला करीन मी. तुझ्यासारखा एवढा अवघड पेपर फोड्यात असताना दुसरा पेपर सोडवायची हिंमत तरी करेन का मी? ह्या असले संकल्प करण्यापेक्षा ना वॉटर सेवचा संकल्प करा. वॉटर सेव? हा. नको नको बाबा, ते लय ताप होतो अगं त्यानं. म्हणजे? अगं असं बिना साबणानं दाढी केली का नाही, शेविंग केली की लय ताप होतो. फडफडता असं लय जाळ होतो. अहो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? वॉटर सेव म्हणजे वॉटरने शेविंग करणं नाही होतो. वॉटर सेव म्हणजे पाण्याची बचत करणं. त्याने जरा समाजाला पण फायदा होईल. अगं असं काय बोलतेस? मी पाण्याची बचत करतो मी. तुम्ही जी पाण्याची बचत करता ना त्याला आंघोळीचा कंटाळा म्हणतात. असं आहे काय? चालतंय मग मी वेगळा संकल्प करतो. काय? आता पाणी वाचवा म्हणून नाही, पाणी वापरा म्हणून संकल्प करतो. तू माझ्यावर बार काढायला लागली सारखा. मला सांगतो अजून एक संकल्प केला होतास. काय? चांगलं चविष्ट जेवण बनवायला शिकन मी. चांगली मस्तपैकी पुरणपोळी तुम्हाला खाऊ घालीन असं म्हणले होतीस का नाही? अहो तो संकल्प मी करणारच होते, पण आता तुम्हाला तो संकल्प करून देणं म्हणजे तुम्हाला विषच दिल्यासारखं आहे. आत्ताच्या जेवणात काय असतंय? दुसरं सगळं विषच असतंय की. कसलं पचवतोय का नाही मी? अहो म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. डायबिटीस झालेल्या माणसाला जर आपण शुगर खाऊ घातली तर त्याला विषच दिल्यासारखं आहे ना. अगं पण मला कुठं शुगर आहे? तुम्ही सारखं म्हणत असताना माझ्या डोक्याला मुंग्या आला, माझ्या हाताला मुंग्या आला, माझ्या पायाला मुंग्या आला. आता मुंग्या कुठे येतात? जिथं शुगर असते तिथेच येतात ना. म्हणजेच तुम्हाला शुगर आहे. माझ्या हातापायाला नाही, तुझ्या मेंदूला मुंग्या झाल्यात, तुझ्या बुद्धीला मुंग्या झाल्या असं वाटतं. डोसकत फोडून टाक. अजून एक संकल्प करणार होतो मी, तो डायरीत लिहिणार होतो मी, पण तो संकल्प डायरीत लिहायच्या आधीच मोडून टाकला. कुठला? मी तुझ्या बरोबर कधीच भांडणार नव्हतो माहितीये का. अच्छा सॉरी, चुकलं माझं. नाही पण असू दे, असं नवरा बायकोत भांडणं झाली का नाही की नातं अजून घट्ट होतं. हा मग वर्षाच्या सुरुवातीलाच भांडणार का माझ्याशी? सॉरी चुकलं. अगं असू दे ग, कायम कशाला भांडत बसतोय. पण खरं सांगू का, गेल्या वर्षीचं कुणाचंच संकल्प पुरं झालं नाही. कारण गेलं वर्ष कॅलेंडर मध्ये होतं का नव्हतं हेच लोकांना कळलं नाही.
लोकांनी बरंच काय काय असं ठरवून ठेवलेलं, पण काय करायचं, सगळ्यांना आपापल्या घरातच थांबायला लागलं. हा, पण या निमित्तानं का होईना आपण एकत्र घरात राहिलो, एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांची काळजी घेतली. खरंय बरं का, हे खरंय. मला माझं घर कळलं, अशा परिस्थितीत आपण जगू शकतो हे आपल्याला कळलं. आणि गेलेलं वर्ष आपल्याला खरी माणुसकी काय असते ना ते शिकवून गेलं. जे झालं ते झालं. आता नवीन वर्षाची सुरुवात एकदम चांगली करूया आपण. खरंय खरंय खरंय. हो काका, तुमच्या नावाचं पार्सल आलंय, घ्या. यांच्या नावाचं पार्सल आणा बघू इकडे. पार्सल आलंय काय? बघ बरं, काहीतरी आहे. चिठ्ठी आणि गुलाबाचं फुल आहे. बघू काय. प्रिय जानू, दरवर्षीप्रमाणे गुलाबाचं फुल पाठवते. तू सुद्धा हे नवीन गुलाबाचं फुल ठेवायला ठरल्याप्रमाणे नवीन डायरी घेतली असेल. आणि नवीन डायरी कशाला असं बायकोने विचारल्यावर नवीन वर्षाचे संकल्प लिहायला आणले असं सांगून बायकोला गंडवलं पण असेल. तू पाठवलेलं गुलाबाचं फुल मी पण नवीन डायरीत ठेवलंय. तुझीच आणि फक्त तुझीच पुष्पा. ओ बाहेर या. ही कोण पुष्पा? पुष्पा कोण? कोण कोण पुष्पा? करू नका, सांगा कोणते. एप्रिल फुल, कुणीतरी एप्रिल फुल केलेलं असणार आहे. जानेवारी महिन्यात तुम्हाला एप्रिल फुल केलंय? एवढी फुल वाटते मी तुम्हाला? तुमचं ना दर्शक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. विराजस आज आपल्या बरोबर आहे. मला विराजस तुला विचारायचं की तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? अजून यश मिळालं असं वाटत नाही, पण त्या डिरेक्शनला जर मी चाललो असलो तर बिईंग प्रिपेअर्ड, आय थिंक, की कशासाठीही तयार राहणं. तुम्हाला जर यशाकडे जायचं असेल इव्हेंच्युअली तर त्यासाठीचा एक आय थिंक पहिली स्टेप असली पाहिजे. वा, तुमच्या या यशाचा सुगंध असाच दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे. डेन्व्हर कडून तुम्हाला मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचिव्हर्ससाठी आहे प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर, द सेंट ऑफ माय सक्सेस. तर आता पलीकडे येणार आहे नवी आणखीन एक सिरियल या नवीन वर्षात दाखल होतीये, येऊ कशी तशी मी नांदायला. शाल्व, काय सांगशील तुझ्या या भूमिकेबद्दल? मी अजय सरांना भेटलो पहिल्यांदा. ते थोडक्यात असं म्हटलं की तुमको हिरो प्ले करणार. आपण जे रोमॅन्टिक सीन्स बघतो किंवा तो हिरो पळतोय, हिरो चालतोय, ते खूप अवघड आहे. पहिल्या दिवशी मला सेटवर कळलं की हे खूप अवघड आहे. ट्रेनिंग घे ना त्यांच्याकडून एक आठवडा. हे जे आहे ते खूप अवघड आहे. ते करून घे ना, ते देतील तुला फुकट. करतील ते तुला ट्रेन. नाही, पण ते खरंच खूप अवघड आहे आणि ते फसवं आहे, कारण ते दिसायला इतकं साधं सोपं वाटतं. खरं आहे ना, पण ते ग्लॅमरस राहणं फार इट्स डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. आणि ते शिकायला मिळतंय आता. वा 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 वा. पण पात्र काय तू साकारतोस? तो चांगला आहे, मनमिळावू आहे, लाघवी स्वभावाचा आहे, असा तो एक छानसा मुलगा आहे. चांगली मराठी येणार आहे, लाघवी स्वभाव वगैरे. जवळजवळ लग्नाचा बायोडेटा दिलाय. लाघवी स्वभाव, मनमिळावू. हळूहळू तुमच्या मालिकेची सगळी टीम येईल ना, तेव्हा मग आम्ही सुद्धा आमची एक मालिका तुमच्या समोर सादर करणार. कारण प्रोमो पासूनच गंमत आहे तुमच्या मालिकेत, हे मला दिसतंय. खरं तर सासूबाई पण यायला पाहिजे होत्या, पण त्या आत्ता नाही आल्या, त्या पुढच्या भागात एखाद्या येतीलच. तर आता मी हिरोईनकडे येणार आहे. खर तर तुला सिनेमामधून सगळ्यांनी बघितलेलं आहे. तू झी मराठीवर होतीस का आधी? आधी हम तो तेरे आशिकेमध्ये मी एक छोटंसं कॅरेक्टर केलं होतं, पण हे खूप नवीन आणि वेगळं आहे. पण यानंतर तू आता हे पात्र करतेस, काय सांगशील? जसं त्याला हिरो व्हायचं होतं तसं मला मुलगी व्हायचं होतं. मला मुलगी कशी चालते. आमच्याकडे पण बऱ्याच जणांना रोज मुलगी व्हायचं.
कुशलला आज मुलगी व्हायचं असतं, भाऊला आज मुलगी व्हायचं असतं. फक्त आमच्याकडे दाढी करण्यापासून कॅरेक्टरची सुरुवात होते. जसं तुला सांगितलं दाढी ठेवू नको, तसं आम्ही त्यांना दाढी अजिबात ठेवायची. आपला रूल आहे इथे दाढी ठेवायची नाही, अजिबात नाही. स्वप्नील सरांना आता थोडे दिवस परमिशन आहे, त्यांची वेबसिरीज संपली की त्यांनाही सांगणार दाढी चालणार नाही. कधीही स्त्री पात्र करतात, कधीही स्त्री पण बसली दिसली पाहिजे. तर जसं शाल्व म्हणाला की आपण ते बघताना आपल्याला खूप सहज सोपं वाटतं, पण ते करणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे अजय सर म्हणतात की सिम्पल करणं आणि राहणं हे सगळ्यात कठीण आहे, आणि लोकांना ते आपलंसं वाटणं आणि ती आपुलकी निर्माण करणं हे खूप कठीण आहे. सो हे आम्ही शिकतोय हळूहळू, सगळ्यांना आपलं करत. आपण लहानपणापासून असं असतं ना की मला हे एकदा करायचंय, तसं झी मराठीवर मला एकदा काम करायचंय असं माझं स्वप्न होतं, आणि ते आता सत्यात उतरतंय. मला प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा, आणि बाकी मेहनत आणि बाकी आहे वो तो है ही अभी. होईल होईल नक्कीच. आत्तापासूनच तुला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. आणि सासू सुनेची जोडी आम्हाला थोडीशी वेगळी दिसते. टिपिकल सासू सुना भांडणाऱ्या असं नाहीये, कारण असं नसतं आता. खरंय खरंय. माझ्या घरात माझी आई एक सासू आहे, आणि माझ्या आईचं आणि माझ्या बहिणीचं नातं अजिबातच असं नाहीये. खरंय खूपच मज्जा करतो आम्ही एकत्र. तसंच हे नातं आहे. प्रत्येक नातं कॉम्प्लिकेट करायची गरज नाही, काही गोष्टी सरळ बोलून पण खूप खूप काय काय त्यातले प्रॉब्लेम सुटतात. पण कम्युनिकेशन महत्वाचं आहे. सो अशीच आहे ती सासू सुनेची जोडी. वा वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. काय मंडळी, मजा येते ना? मजा अजून बाकी आहे मंडळी. पाहुणे आपल्याकडेच आहेत, यांच्याच बरोबर आपण भेटणार आहे उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद.